नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज मी इथे कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहे. ती मी आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे. तर आता इथे मी एक जुडी घेतलेली आहे. ही मी काल घेतल्यामुळे थोडी जे पात आहे ती थोडी पिवळी पडलेली आहे. तर आता ही मी स्वच्छ असं निवडून घेणार आहे. म्हणजे हे सगळं स्वच्छ करून घेणार आहे. कांदे बाजूला काढून घेणार आहे, पात बाजूला काढून घेणार आहे. आणि ही जे खराब झालेले पात आहे ते मी फेकून देणार आहे. आणि याची भाजी कशी बनवायची ती तुम्हाला आज मी दाखवते. आता इथे मी कांद्याची पात स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. आणि त्याचे कांदे घेतले, पण हे कांदे मला कमी पडणार आहेत, त्यामुळे मी 2 छोटे कांदे असे घेतलेले आहेत. आणि हे आता मी चांगलं चिरून घेणार आहे, बारीक असं चिरून घेणार आहे. आणि त्यामध्ये काय काय जिन्नस घालायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते. तर अशा पद्धतीने मी ही कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे. ते कांदा घेतलेला आहे चिरून. आणि इथे मी आज मूग डाळ त्याच्यामध्ये घालून ही कांद्याची पात भाजी बनवणार आहे. तर तुम्ही जर कांद्याची पातीची अजून दुसऱ्या पद्धतीने जर भाजी बनवायची असेल तर इथे तुम्ही डाळीचं जे पीठ असतं ते पेरून सुद्धा भाजी बनवली जाते. आणि एकतर मसाल्यामध्ये पण होते आणि मिरचीमध्ये पण होते. पण आज मी तुम्हाला मसाल्यामध्ये कशी बनवायची ती दाखवते. तर इथे एक मी कढई घेतलेली आहे. गॅस चालू करते. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घेणार आहे. तर यामध्ये मी तेल घालून घेते. तेल हे आपल्या सोयीनुसार घालायचं, जास्त हवंय कमी हवंय. पण पालेभाजी म्हटलं तर त्याला थोडं तेलही जास्तच लागतं. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने मी हे तेल घालून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये फोडणी करते. तेल गरम झालेलं आहे. इथे मी 1 चमचा मोहरी घातली आहे. 1 चमचा मी जिरं घालते. थोडी इथे मी हळद घातली आहे. थोडं मी इथे हिंग घालणार आहे. आता याच्यामध्ये मी कांदा घालून घेणार. छान असं परतून घेणार आहे. आता मी झाकण ठेवते आणि 5 मिनिटं कांदा चांगला शिजवून घेते. आता मी बघून घेते कांदा शिजला आहे. कांदा आपला छान शिजला आहे. आता याच्यामध्ये मी मूग डाळ घालून घेते. छान मिक्स करून घेते. मूग डाळ 5 मिनिटं छान शिजवून घेते कांद्यामध्ये. पाणी इथे मी यूज केलेलं नाहीये. आता मी बघून घेते डाळ कितपत शिजली आहे. तर याच्यामध्ये मी
आपले जे बेसिक मसाले असतात ते ॲड करून घेते. तर इथे मी मालवणी मसाला वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले यूज करू शकता. इथे 1.5 चमचा मालवणी मसाला वापरलेला आहे. 1 पाऊण चमचा मी इथे गरम मसाला वापरणार आहे. तिखट थोडं बेताचंच करा, कारण कांद्याच्या पातीला स्वतःचा असं थोडंसं तिखटपणा हा असतोच. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार मसाले यूज करा. तर मी छान असं परतवून घेते. तुम्ही ही भाजी मिरचीमध्ये सुद्धा करू शकता. आता याच्यामध्ये मी ही कांद्याची पात घालून घेते. चांगली मिक्स करून घेते. गॅस मी मंद आचेवरच ठेवलेला आहे. फास्ट करू नका. जर फास्ट केलात तर भाजी करपण्याची शक्यता असते. शक्यतो पालेभाज्या मंद आचेवरच बनवून घ्यायच्या. छान अशी मिक्स झालेली आहे. आता 5-1 मिनटं मी वाफ काढून घेणार आहे. शिजवून घेणार आहे. तर बघूया भाजी कितपत शिजली आहे. इथे बघू शकता भाजीला स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे. पाणी घालायची काही गरज लागत नाही. आता याच्यामध्ये मी थोडं ओला नारळ घालून घेणार आहे. भाजी आपली शिजत आलेली आहे. त्या भाजीला शिजण्यासाठी वेळ जास्त लागत नाही. तर यामध्ये मी थोडं मीठ घालून घेते. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्या. एक 2 मिनटं मी वाफ काढून घेते, म्हणजे भाजी आपली पूर्णपणे रेडी होईल. 2 मिनटं झालेली आहे. वा, भाजी पण छान शिजलेली आहे. बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर ॲड करून घेणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही वापरलात नाही वापरलात तरीही चालेल. माझ्याकडे आहे म्हणून थोडी वापरले. अशा पद्धतीने आपली कांद्याच्या पातीची भाजी रेडी झालेली आहे. आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने आता कांद्याची भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि छान झालेली आहे भाजी. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक,
सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आजच्या या स्वयंपाकामध्ये कांद्याची पात आणि पोळी असं मी स्वयंपाक बनवलेला आहे. तर धन्यवाद मंडळी आणि या जेवायला.